बस बस किती पाहिजे
विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन अहो द्यावे तुम्हीच या लेकराला दान हा तेव्हा तर राहो अखंडित यशाचा दिवा यशाचा दिवा मग घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा द्यावे तुम्हीच या लेकराला दान विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान हा तेव्हा तर राहो अखंडित यशाचा दिवा यशाचा दिवा घडावी सेवा 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 माझ्या राहो शिलावरती तुमची दुआ माझ्या राहो शिलावरती तुमची दुआ घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा माझ्या राहो शिरावरती तुमची ही दुआ हा आठवणीत ठेवा शाहीर अहो सचिन बुवा आज घडावी सेवा
घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा। आई बाबा आज तुमची सेवा घडावी, आज तुमची सेवा घडावी यासाठी या ठिकाणी आलेला आहे। म्हणून जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात करतोय। म्हणायचं या रंगभूमीला, त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत आई वांसाई देवी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या पवित्र विचारांना आणि कृतीला निवार अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माय बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा हरी केदार राजमंडळ शिवखुर्द यांच्या वतीने माझ्या माय बापांना या वर्षी दसऱ्यात येण्याचा योग नाही आला, पण पुन्हा एकदा माझ्या सुंदर असं गावाने धाडे परिवाराने या ठिकाणी मला निमंत्रित केलं आहे। माझ्या माय बापांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आपणास सांगण्याची गरज नाही, या ठिकाणी ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वसवेधाय, देवा तुझी गणेश सकला मती प्रकाश मणे निवृत्ती दासो अवधारी तुझी वंदन गुरुला केले
सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे सदा लाल माझे कलगी निशान लहरी बाळा नाथा दिले वरदान छाया गुणाची नावाची गुणाची तिखान ज्ञानमूर्ती विष्णू परशुराम अहो मिळविला मान अशाहीर सचिन गातो सभेला अशाहीर सचिन गातो सभेला तिथी होनी आणि मग हा मानाचा मुजरा माझा हो रसिकानो आज तुम्हाला प्रेमान आजचा दिवस आजचं वातावरण पुन्हा एकदा कैलासवासी परशुराम बुवा देवरुखकर माझ्या सुकेल गावात माझ्या घराण्यातील फार जुने जाणते कलाकार आहेत. मी अनेक वेळा कार्यक्रमाच्या माध्यमातून बोललो असेल नसेल कोणाला माहिती असेल नसेल त्यांनाही या निमित्ताने शाहिरी मानाचा मुजरा त्यांच्याही कार्याला त्यांच्या लेखणीला या ठिकाणी पुन्हा एकदा सलाम करून त्यांचंच नाव घेऊन माझ्या गुरुवर यांचं सर्वांचं नामस्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात आजचा दिवस आजचं वातावरण मित्रांनो या धाडवे कुटुंबियासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. काय काय तुमचं म्हणणं काय इकडं काय माझं लक्ष बरोबर असतं कुठल्या कोपऱ्यात थांबावं ऐका सर्वमान्य या गावचे सरपंच सर्वमान्य उपसरपंच सर्वमान्य तंटामुक्ती अध्यक्ष या गावचे सर्व ग्रामस्थ वयोवृद्ध ग्रामस्थ मंडळ या गावचे बाळ गोपाळ या गावचे महिला मंडळ सर्वांना शाहीर मानाचा मुजरा कार्यक्रम धाडवे परिवाराचा आहे निश्चितपणे पण कोणताही कार्यक्रम आज धाडवे परिवाराने सुद्धा आज त्यांचं घर कुठे आहे मलाही माहिती आहे निश्चितपणे पण आज या गावाला संपूर्ण या समाजाला कार्यक्रम पाहता यावा म्हणून हे आयोजन त्यांनी केलेलं आहे. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे. निश्चितपणे याचा भान असू द्या. सर्वांनी या गावचे प्रथम नागरिक रोशनी राजेंद्र चाळके यांनाही यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक आलेलं आहे. सर्वांनी या गावचे पोस्ट मास्टर आमचे सोयरे आहेत सगळे सोयरे आहेत सर्वांनी श्रीराम जी चाळके दादा यांनाही मी या निमित्ताने मानाचा मुजरा करतो कारण मी एक पोस्टातला कर्मचारी आहे. हा आता थोडस काही गोष्टी झाल्या असं म्हणजे मी लांब गेलोय थोडस पण या गावचे तेही पोस्ट मास्टर आहेत गेले अनेक वर्ष युनियनचे आमचे सभासद सदस्य सुद्धा आहेत बरीचशी जबाबदारी आहे गावात सुद्धा चांगलं काम करतायत. सन्माननीय या गावचे पोस्टमन कोणी असतील आमचे गायकवाड दादा कुठे आहेत गायकवाड दादा आहेत का रिटायर्ड झाले आहेत ना त्यांना सांगा म्हणून सचिन मोहन तुमचं नाव घेतलं सकाळी आल्यावर बोला त्यांना. सन्माननीय प्रथम नागरिक रोशनी राजेंद्र चाळके ताईंच्या माध्यमातून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक म्हणायचं काय हा बघा दिवस आजचा म्हणायचं काय जन्मासाला जन्माला येणारा प्रत्येक जण मरणार म्हणायचं का जन्मासाला या धाडवे घराण्याला जसा शोभे तारा त्या नभांगणाला नभांगणामध्ये सूर्यमंडळ आहे सूर्यमंडळातले प्रत्येक तारे आपला स्थान बदलतात असा एकच अढळ तारा आहे जो आपलं स्थान कधी बदलत नाही. ज्यांची लग्न झाली असेल त्यांना भटजी बुवा दाखवणार असेल जे असंच आहे त्यांना काय माहिती नाही. कुठं असतो रे कुठं असतो रे कुठल्या दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण का उत्तर काय आहे उत्तर नशीब त्याचं नाव ध्रुव तारा आहे का म्हणायचं काय ते लग्न झालेला भटजी दाखवतो मला दाखवलं होतं म्हणून सांगतो मला माहिती होतं मी वाचलं पण होतं असं नाही म्हणत हा पण ज्यांच्या झालाय त्यांना माहिती आहे ध्रुव तारा कुठं असतो कुठल्या दिशेला काय आहे उत्तर हा नशीब काय आहे उत्तर जन्मासाला धाडवे घराण्याला
अरे जसा शोभे तारा त्या भांगणाला आई वाघ जाई माझ्या पावली नवसाला शुभेच्छा कोटी कोटी सचिन दादा या तुमच्या 44व्या वाढदिवसाला कार्यक्रम सचिन दादांचा आहे, धाडवे परिवाराचा आहे. मित्रांनो, पण तळमळ करणारा एक व्यक्ती आपल्या घरामध्ये असतो म्हणून 2 शब्द स्तवनाच्या अगोदर. दुःख या शब्दाला आज कुठेच वाव नसतो. दुःख या शब्दाला आज कुठेच वाव नसावा. सुख चैतन्य आनंदाचा सर्वत्र प्रभाव दिसावा. दुःख या शब्दाला आज कुठेच वाव नसावा. सुख चैतन्य आनंदाचा आज सर्वत्र प्रभाव दिसावा. कधी हसावा कधी रुसावा पण छातीला बिघून बसावा. तुम्ही मोठे आहात सचिन दादा, तुम्ही मोठे आहात सचिन दादा, पण मोठे असलात तरी संदीप धाडवे सारखा एक छोटा भाऊ प्रत्येकाला असावा. प्रत्येकाला असावा. प्रत्येकाला असावा. ज्यांना ज्यांना लहान भाऊ आहेत त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. बघू द्या पोरांना, कोणाला लहान भाऊ आहे? कोणालाच नाही. ओ भाई, कोणालाच नाही. असं कसं झालं? ज्यांना ज्यांना श्रीरामची चाळके बकासुरावरती गाणं झालं पाहिजे. घेणार घेणार घेणार. तुम्ही काय काळजी करू नका. असं मध्ये मध्ये आणत जा. मला लय बरा वाटतो. आपली एनर्जी वाढणार. एनर्जी लगेच पॉवरफुल आपली. असं येत जा. बरं वाटतं. राकेश मोहिते कुठे? तुम्ही तिकडं राकेश दादा मोहिते आले ना. 100 आले. असं मध्ये मध्ये येत जा. आपली एनर्जी लगेच वाढते. लगेच बघा फक्त स्तवन स्तवन लगेच काळजी शान भी शर्माए जो बाबा मुस्कुराए. चांद भी शर्माए जो बाबा मुस्कुराए. नवीन ना सगळं. परवा स्तवन दिलेलं आहे या विषयावर. आज नवीन शब्द काय म्हणतो का? सचिन दादांच्या सारा या नभांगणीचा तारा. सचिन दादांच्या सारा अहुया नभांगणीचा तारा. जन्मला या धाडवे कुळाला. जन्मला या धाडवे कुळाला. पूर्व पुण्याई आली आज फळाला. तारा सचिन दादांच्या सारा नभांगणीचा तारा. जन्मला या धाडवे कुळाला. जन्मला या धाडवे कुळाला. पूर्व पुण्याई आली या फळाला. जन्मला या धाडवे कुळाला. पूर्व पुण्याई
सचिन दादांच्या सारा नभांगणीचा तारा सचिन दादांच्या सारा नभांगणीचा तारा जन्मला या भाडवे कुळाला जन्मला या भाडवे कुळाला पूर्व पुण्याई ही आली या फळाला जन्मला या भाडवे कुळाला पूर्व पुण्याई ही आली या फळाला जन्मला या भाडवे कुळाला पूर्व पुण्याई ही आली या फळाला जन्मला या भाडवे कुळाला पूर्व पुण्याई ही आली या फळाला आई वडिलांनी धरून चालविले बोट आई वडिलांनी धरून चालविले बोट त्यांनी घराण्याचं नाव केलं मोठ त्यांनी घराण्याचं नाव केलं मोठ त्यांनी घराण्याचं नाव केलं मोठ आई वडिलांनी धरून चालविले बोट त्यांनी घराण्याचे नाव केलं मोठ या जीवनातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनातले पहिले गुरु आपले आई वडील त्यानंतर शिक्षक त्यानंतर बाकी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कुठल्याही क्षेत्रात जा आपले पहिले गुरु आपले जन्मदाते आई वडील म्हणून म्हटलंय आई वडिलांनी धरून चालविले बोट त्यांनी घराण्याचे नाव केलं मोठ त्यांनी घराण्याचं नाव केलं मोठ त्यांनी घराण्याचं नाव केलं मोठ उगवली सोनियाची रम्य ती पहाट वाढदिवसाचा केला निराळाच थाट वाढदिवसाचा केला निराळाच थाट वाढदिवसाचा केला निराळाच थाट गाजत या नाव विचारा गाव गाव गाजत या नाव विचारा गाव गाव समाधान वाटे या जीवाला समाधान वाटे या जीवाला पूर्व पुण्याई आली आज फळाला जन्मला झाडवे कुळाला पूर्व पुण्याई आली या फळाला जन्मला झाडवे कुळाला जन्मला भाडवे कुळाला पूर्व पुण्याई आली या फळाला मला मॉनिटर द्या फक्त मॉनिटर मॉनिटर शेतकरी कुटुंबामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेली ही व्यक्ती मित्रांनो बघता बघता आज या खेड तालुक्याचे तालुका प्रमुख झाले सन्माननीय रामदासबाईंचे समर्थक योगेश दादांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे आणि म्हणून पुढचा अंतरा दादांसाठी म्हणायचं आहे का शिवसेनेचा रामदास भाईचा योगेश दादांचा कार्यकर्ता नीट योगेश दादांचा कार्यकर्ता नीट सुटुली गावाचा या लाडाचा हा लेक सुटुली गावाचा लाडाचा हा लेक शिवसेनेचा हा कार्यकर्ता नीट सुटुली गावाचा लाडाचा लेक सुटुली गावाचा
सेवा चालवून डोकं करती समाज सेवा चालवून डोकं देण्या शुभेच्छा आज जमा झाले लोक देण्या शुभेच्छा आज जमा झाले लोक सुख दुःख पाहून स्वतःच जाती राहून सुख दुःख पाहून स्वतःच जाती राहून जपती फार जीवाचा जिव्हाळा जपती फार जीवाचा जिव्हाळा हो पुण्याची आली आज फळाला जन्मला मांडवी फुलाला हो पुण्याची आली आज फळाला जन्मला मांडवी फुलाला हो पुण्याची आली आज जन्मला मांडवी फुलाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेली ही व्यक्ती मित्रांनो आज या खेड तालुक्याची तालुका प्रमुख आहे अनेक ठिकाणी अनेक सुखदुःखामध्ये त्यांचं येणं झालं फार चांगलं वलय दादांनी थोड्या अवधीमध्ये निर्माण केलं आहे फार मोठा फरक नाही त्यांच्या माझ्या वयामध्ये माझं मी सांगत काय 44वा वाढदिवस साजरा करताय म्हणून नंतर गरीबीची दादाला हो झालं गरीबीची दादाला हो झालं म्हणून समाजात मिळतोय मान म्हणून समाजात मिळतोय मान म्हणून समाजात मिळतोय मान गरीबीची दादाला हो झालं गरीबीची दादाला हो झालं म्हणून समाजात मिळतो अमान म्हणून समाजात मिळतो अमान प्रमुख तालुक्याचे दिला बहुमान प्रमुख तालुक्याचे दिला बहुमान सपना राखला भगव्याची मान सपना राखला भगव्याची मान सपना राखला कवी अंकुशाला भूया सचिन शाहिराला कवी अंकुशाला सचिन शाहिराला निरोपहा आवर्जून मिळाला आजच्या कार्यक्रमाचा निरोपहा आवर्जून मिळाला पूर्व पुण्याई आली आपणाला जन्मला मांडवी फुलाला पूर्व पुण्याई आली आपणाला जन्मला मांडवी फुलाला भांगडीचा तारा भुलाया जन्मलाया भाडवे कुळाला पूर्व
पुण्याई आलिया फळाला श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा भैरी केदारनाथ मंडळ शिव खुर्दवाल्यांचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा मोरया बक्षीस आलेला आहे गौरव लव भोसले जय लव भोसले गाव दिसंगी गाडा मालक जीपे आलेला आहे 500 रुपयांचं जय हनुमान तांबरी मी म्हटलं मित्रांनो बरीचशी मंडळ आहेत नाव मी घेतलेले नाहीत या ठिकाणी माझ्या कुळवंडी गावात सुद्धा बरीचशी क्रिकेट टीम आली अख्खी क्रिकेट टीमचे जर कॅप्टन बघितले ना घाबरा हा म्हणून पिसई तालुका दापोली पिसई शाखा प्रमुख उभाटा प्रदीप साबळे उपशाखा प्रमुख शांताराम माने 200 रुपयांचं पारितोषिक आहे काय काय आणू 200 रुपये आले तर बघा आये वाल्यांनी घर गाऊन जेवढं कमवलेत नाही त्यांच्यापेक्षा डबल कमवलेत मी कटिंगवर हा जय हनुमान तांबरीची वाडी गाव कुळवंडी 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक शाळेत तेजल पवार यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक माझी शाखा सूचक नंबर 2 शाखा सूचक नंबर 1 सन्माननीय प्रदीपजी साळके दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक म्हणतात सचिन भाऊला देणार मी ते आणलंय सगळं तुम्ही तुमच्या मनातलं सगळं आणलंय काळजी करू नका स्तवन येडाकडं तुमच्या चरणी अर्पण केलेलं आहे सचिन दादा कोळंबे सावधान दादा आहेत आमचे आज शाखा सुद्धा आहे निश्चितपणे माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आपल्या भुलेश्वर नृत्य कला पथक भुवनच्या कार्यक्रमामध्ये नाचणार आहे त्यांनाही शुभेच्छा देतो सचिन दादांना पुन्हा एकदा त्रिवार महासंबोधन करतो 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक हे अध्यक्ष जरा लांबच राहिले बरेच वेळा सर्वांनी माझे मित्र आमचे भावकी आहे दादा कदम दादांच्या माध्यमातून तर काय आले तेवढे घ्या भरपूर आहे मला माहिती आहे 500,000च्या खाली नसतील असू द्या अश्वमेध प्रतिष्ठान यांचे सन्माननीय अध्यक्ष आणि दादोदामचे कदम यांच्या माध्यमातून बक्षीस आहे गड गातोय जुना गाव का नवीन गाव सांग जुना ते सोनं असं म्हणतात आणि जुना ते शिळं असं पण म्हणतात पण अभ्यासक मंडळी मानकरी मंडळी अभ्यासक मंडळी माझ्या विभागामध्ये राहते आणि त्याच्यामुळे नदीच्या पलीकडं गायला होता मी नदीच्या पलीकडं गायला होता आज मी नवीन आणलाय काळजी नसावी नदीच्या पलीकडे गायला पाऊस जास्त होता त्या दिवशी लोकांना यायला मिळालं नाही मी बऱ्याचशा लोकांची वाट पाहत होतो अरे कोण आलाय का रे सुट्टीतला आलाय काय रे ते राहिलं नदीच्या पलीकडे सांगड बांधायची विसरलं त्या दिवशी होळी पण नाही आपल्याकडे आहे आलं असतं पलीकडं पाऊस सुद्धा जास्त होता इकडं आलाय सुंदर मतितार्थ माझी जी ज्ञानी मंडळी आहेत जे अभ्यासक आहेत त्यांना निश्चितपणे कळेल आणि मग नंतर कार्यक्रमाची सुरुवात करा थांबा जरा गवळण वगैरे फक्त एक मुखडा अंतर घेतो
लगेच लगेच चल लगेच येतो ऐका. ए बाबा तू काली चारला नको लावू, तू ऐक माझा पांढरे एक वरती लाव, काली एक लाव, ऐक माझा, नाही तर कासाच वाईट जाईल ना कार्यक्रम. सागर चाळके फौजी, सिद्धू चाळके वाळू सम्राट, असं काय बोलला का? 300 रुपयांचा वारला पारितोषिक सागर दादा चाळके, सिद्धू चाळके. तुझा दास देव तुझ ध्यानी मनी, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. तोवर लोक इकडं अट्रॅक्टिव्ह होणार नाही, ह्याचा तिकडच लक्ष घालत होईल. कोण जातोय कोण जातोय पडतोय झडतोय असं नको. देतो मी सर्वांनी. माझा मित्र समीर दादा महादेव, बरीचशी मित्रांनो मंडळी आहेत. आता कोणाकोणाचे नाव घ्या, मला फार मोठा प्रश्न पडलाय, नाव पण आठवत नाही. समीर दादा महादेव यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा करेल. त्यांच्या चिरंजीवाचा आज वाढदिवस आहे. सचिन दादाचा आणि त्यांचा एकत्र जो वाढदिवस निश्चित पण आलेला आहे. सोहमला या गावातील एक कमी वयातील नावाजलेला डोकेपट्टू आहे सोहम पाटील, त्याचा आज वाढदिवस आहे. त्याचे बाबा आलेले आहेत, आई सुद्धा आलेले आहे, मला भेटून गेले. बोल असं काय होतं शेतभागा सापडतो खरकाला होता झाला कार्यक्रम. ऐका आता सांगत होतो तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी. अरे गुण वर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगल मूर्ती गणेशाची 33 कोटी देवात देखणी. गोरी हे गलैया, इको कमी करा इको, मला ह्यांचं लेट ऐकायला येतो मला. गोरी हे गलैया पहना दो तुझे हरी हरी चुड़िया चुड़िया चुड़िया. गोरी है गलैया पहना दो तुझे हरी हरी चुड़िया, ओ अपना बना ले मुझे बालमा. गोरी है गलैया. सारी तुमच्या पाठ असतील. विषय कसा दिलाय? श्री गणराया तू यावे रंग भराया, ओ श्री गणराया तू यावे रंग भराया, ओ विनवी तुला ही आदि माया. श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदि माया. हो काढूनिया मळ तुला बनविला बाळ, काढूनिया मळ तुला बनविला बाळ, सारी उजळली माझी काया. अहो मळाचा हा बाऊला दारापाशी ठेवला आणि मी निघाले नाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, हो विनवी तुला ही आदि माया.
आपल्या फळाचा पुतळा बनवला, घोडा बनवला, त्यापासून गणाची निर्मिती झाली आणि ते अंघोळीला गेले आणि त्याला दरवाजावर ठेवलं, कोणालाही आत सोडू नको म्हटले. कोणी जरी आला त्याला सोडू नको आत, सोडू नको आत, सोडू नको आत. आई तुला आज्ञा देते, पाळ तू हे नातं, पाळ तू हे नातं, पाळ तू हे नातं. लाव त्याला पहिला, लाव त्याला पहिला तुझ्या पाया पडाया, लाव त्याला पहिला तुझ्या पाया पडाया. हो विठ्ठली तुलाही आधी माया, श्री गणराया तुया वे रंग भराया. हो विठ्ठली तुलाही आधी माया, श्री गणराया तुया वे रंग भराया. विठ्ठली तुलाही आधी माया, श्री गणराया तुया वे रंग भराया. विठ्ठली तुलाही आधी माया. क्रोधाने लाल झाला, क्रोधाने लाल झाला शंकर भोळा, शंकर भोळा, शंकर भोळा. त्रिशूळाने त्याने गणाचा उडवला गणा, उडवला गणा, उडवला गणा. क्रोधाने लाल झाला शंकर भोळा. शंकर आले पहिल्यांदा, आंघोळीला गेले आधी माया, गण आले दरवाजाशी. शंकर आले, अडवलं माझ्या आई आंघोळ करते म्हणे, कुणालाही जाण्याचा परमिशन नाही, परवानगी नाही कुणाला जायची, जरा नाही म्हटलं. म्हणून शंकराला राग आलाय, कथा आहे फार पुराणी. म्हणून गणपतीला गजासुराचं गजमुख का लागलं, गणपतीची सोड का आहे तो विषय गातो. सगळ्यांना माहिती, माझ्या जुन्या पिढीला माहिती आहे. ही नवीन आताची क्रांती आहेत ना, त्यांना माहिती नसेल, एंड्रॉइड पीस आहेत ना, त्यांना माहिती नसेल विषय, म्हणून बोलतोय. क्रोधाने लाल झाला शंकर भोळा, त्रिशूळाने त्याने गणाचा कापला गळा, कापला गळा, कापला गळा. जिवंत त्याला जिवंत कराया, सागर सतीपती राया, जिवंत कराया, सांगे सतीपती राया. हो विठ्ठली तुलाही आधी माया, श्री गणराया तुया वे रंग भराया. हो विठ्ठली तुलाही आधी माया, श्री गणराया तुया वे रंग भराया. विठ्ठली तुलाही आधी माया, श्री गणराया तुया वे रंग भराया. विठ्ठली तुलाही आधी माया. काढूनिया बाळ तुला बनविला बाळ, सारी उचलली माझी काया. माझा बाऊला कानापाशी ठेवला, पाणी निघाले राया. श्री गणराया तुया वे रंग भराया. विठ्ठली तुलाही आधी माया, श्री गणराया तुया वे रंग भराया. विठ्ठली तुलाही आधी माया, श्री गणराया तुया वे रंग भराया. विठ्ठली तुलाही आधी माया. काढून ये बाळ तुला बनविला बाळ, सारी उजळली माझी काया. माळाचा हा बाऊला दारापाशी ठेवला, हो आणि मी निघाले धाया. श्री गणराया तू यावे रंग भराया. ओ विनवी तुलाही आधी माया. गण गायलाय, गण ज्यांना कळला असेल, कळला असेल. जरा सारखे पुन्हा एकदा तुमचे आभार. गाणं झालं पाहिजे. हा देतो.
रिक्षाचं गाणं झालं पाहिजे. नाही का? ऐका शाहीरांना नावा 1 मिनिट बोलायच्या अगोदर सगळ्यांनी ऐका पोरांनो. महत्त्वाचा विषय त्या पौतावाल्यांकडेच माझा विषय होता. त्यांना त्या दिवशी देणार होतो, फक्त तारीख सुटली म्हणून 28 घेतली असते ना रविवार. त्यांचा पौता की पौता पहिल्या कोणी कोणाला घातलं हा प्रश्न आहे माझा. त्या पौतावाल्यांनाच होता, ते जल्ल भेटलं ना माझ्या तावडीमध्ये. असो, पण माझा प्रश्न आहे शाहीरांना. मी कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांना विचारतोय. तुम्ही म्हणता ना सुखानं नांदायचं गणाला पौत नांदायचं, आता पहिला कोणी कुणाला घातलं हा माझा विषय आहे तुमच्यावर. नदीच्या पलीकडे पण विचारला आहे परवा, त्यांना जमलं नाही बोलायला द्यायला. इंद्रायणी शची सांगितलं, त्या म्हटलं गप्पच नाही येत का बोलू नकोस, काहीतरी देऊ नको. शाहीरांना पण विचारतो मी आज. पौत पहिलं आपण गाव देवाला घालतो, गणालाही म्हणतात घालतात आहे ना, गण फेमस आहे. त्या पौतवाल्यांसाठीच काढला होता विषय. पौत पहिलं कोणी कोणाला घातलं हा तुम्हाला माझा उपप्रश्न आहे, प्रश्न नाही. तुम्ही द्या अशी जबरदस्ती नाही. उपप्रश्न गणातला माझ्या गवळीला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर बक्षीस राजेंद्र विठ्ठल मोरे माणी. आज कुठं राजूभाऊ आलेत मला वाटतं, निश्चितपणे कुठेतरी हजर आहेत. साईबाबा मंदिर माणी देऊळवाडी यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं हे बहारदार पारितोषिक. बरीचशी मित्रांनो पारितोषिक आलेली आहेत. एक गवळीची फरमाईश सुद्धा आहे. परत रेकॉर्ड करा. कुठे रेकॉर्ड काय कांबीरवाला असा पुढं बस असा बुवा इकडे मागून दिसत नाही मला. ओ बाय कुठे आहेस? इकडे आहेस दिसतोय ना बरोबर. एवढा मुद्दा ते सन्मान्य गेल्या वर्षीचे गणपतीतले माझे आयोजक आहेत योगेश दादा कनावचे, चेन्नईला असतात. गावी येतात, त्यांचं गाव साखरपा आहे. यंदा मला त्यांनी दुसऱ्या दिवशी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी बारी केली. ती बारी माझी ऐकून त्यांनी पुन्हा एकदा मला 1000चं या फरमाईश इथंच मस्त देतो. रिक्षा पण घेतो, रिक्षा घेतो, टेम्पो घेतो. XUV आले इकडे. XUV 25 लाखाची XUV 700 आहे ना, 700 लार्ज मध्ये आहे ना, लेजंड मध्ये नवीन मॉडेल आहे, टॉप मध्ये. हा आता आम्हीच काय तेवढा घास नाही बाबा. आम्ही आपल्या रिक्षावर चांगली आणली होती. एक ती फरमाईश नादाची ती घेऊया आणि गवळणीला सुरुवात करूया. आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी या पर्णकुटीला माझ्याही पावले तुझी लागावी. मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी. आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी. आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी या पर्णकुटीला माझ्याही पावले तुझी लागावी. मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी. गोविंदा भेट द्यावी द्यावी गोपाळा भेट व्हावी. मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी. मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी. ही त्यांची फरमाईश आहे. हा आता माझी गवळण मी आज आणली होती वेगळी नवीन प्रेमाची म्हणतात. चांगली गवळण होती प्रेमाची. असंच काहीतरी शब्द होते.
तुझ्या आठवणीने मोहना, तुझ्या आठवणीने मुकुंदा, झुरते मी मनात, भेटाया येशील का रे त्या कुंजवनात. चांगले शब्द. परवा नदीच्या पलीकडे काय लावली? तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराली, तुझ्या विना या देहाचा हरे कृष्णा कोणी नाही वाली. आजची परवा नदीच्या पलीकडे लावली. बुवाला नाही झोंबली. मला म्हणतात काय बुवा तुम्ही म्हणता कृष्णाला मोठा करता, कृष्णाला काय बोलू द्या. म्हटलं तुम्हाला कळलीच नाही कळलं. मग आता घ्या ऐका कशी आहे ती. अरे केसामध्ये गजरा या आता कळलं बुवा तुम्हाला. बुवा माझा फार बुवा बाकीच्या बुवांना बोला असतील. सचिन बुवाला माझे मी 2-3 शो केले गणपतीमध्ये बुवांसोबत. मला एकही शब्द ते वाईट नाही बोलले. त्यांच्याच पट्ट्यात केले. एकही शब्द मला ते वाईट वगैरे बोललेले नाहीत. त्यामुळे मी गवळणी काही त्यांना वाईट वावगं त्यांना वैयक्तिक नाही टीका करणार. निश्चितपणे सांगतो गवळण एक मनोरंजन म्हणून समाजाचं मनोरंजन म्हणून मी निश्चितपणे गातोय. म्हणायचं या ना असं मध्ये मध्ये यायचं बरं वाटतं. या 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 लवकर या लवकर या लवकर या. सचिन दादा आग्रे आहेत. आग्रे आलेले आहेत बोरजवरून. काय म्हणतोय? अरे केसामध्ये गजरा बाकी काय असत तर असत फक्त झाडोला बघा बघा तुम्ही. दीपक काय केलं? नको नको ऐका. मी म्हणते ना वाजवून नाव, मी म्हणते ना वाजवून नाव. राधा म्हणते मी नाही म्हणत. तुम्ही काहीतरी समजा. राधा म्हणते कृष्णाला. बघा मी अगोदर विषय सांगतोय. बुवा पौत कोणी कोणाला बांधलं तुम्ही सांगायचा विषय. तुम्हाला गवळणीतला विषय देतोय. काय म्हणतोय? काय म्हणतोय? कृष्णाला बांधण्यासाठी कंसाने अनेक राक्षसांना अनेक दैत्यांना पाठवलं. आगासूर आग ओकत होता. बगासूर होता. बगड्याचं रूप घेऊन आला होता. पुतळा आली होती. चाणूर होता. मुष्टिक सुद्धा होता. असे अनेक राक्षसांना त्याने पाठवले. तुम्हाला प्रश्न आहे गवळणीमध्ये. त्याच अनुषंगाने गवळण लिहिले. त्याच अशाची गवळण आहे. थोडक्यात देतोय. थोडक्यात देतोय. कालोखातना दिसत नाही. कालोखातना दिसत नाही. थांबा बघतो नंतर येऊ. कालोखातना दिसत नाही. तर कृष्णाला मारण्यासाठी अनेक दैत्य कंसाने पाठवले. त्या दैत्यांची अनेक नावं मी सांगितले. तेव्हा आगासूर आहे, बगासूर आहे, बरीच नाव आहेत. पुतळा होती, चाणूर होता, मुष्टिक होता. महाबळ मठाची फजिती सुद्धा सगळ्यांनी कथा परिचित आहे. नाहीतर तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर एक दिवस फरमाईश करा. मी निश्चितपणे महाबळ मठाची फजिती मी तुम्हाला गाऊन दाखवी. तो विषय नाही. तर असा एक दैत्य कंसाने गोकुळात पाठवला होता. त्या दैत्याच्या वावरामुळे संपूर्ण गोकुळामध्ये रोगराई पसरायला लागली. रोगराई पसरायला लागली. मग त्या सर्व गोकुळ वासियांनी राधेनं त्या गोपिकांनी कृष्णाला विनंती केली. कृष्णा अरे कंस मामा तुला तर मारायला निश्चितपणे टपलेलाच आहे. पण आम्हा कलाकार आमच्या सामान्य लोकांना सुद्धा त्याचा फार त्रास होतो. संतोष धाडवे सुकिवली यांच्या माध्यमातून 100 रुपये आले. वा 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 वा. जयनमान तांबडी गुळवंडी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. जयनमान तांबरीशिवाडी गुळवंडी गाव गुळवंडी. तुम्हाला ही मला समजलं. वयस्कर मंडळी फार आनंद होतो. काय का विषय पुरा आहे का? पुरा विषय होत्या. तुम्हाला पण ऐकू द्या. तर असा एक दैत्य त्याने पाठवला होता. त्यामुळे गोकुळात सगळी रोगराई पसरायला लागली. मग सगळ्या गोकुळाने सगळ्या कृष्णाला विनंती केली. गोकुळाने जाऊ दे आज तुला किस्सा भरणार आहे. फक्त चमवीत राहा फक्त. मशीनवर पाय बी देतो त्याला भरोसा नाही. असं कधी जायचं बोलवली की फक्त लक्ष ठेव. कुठल्या कोपऱ्याचा आवाज येतो? इकडनं येतोय तिकडनं येतो. हो इकडच्या घरट्याला पण गरीब जरा रिचार्ज मारलेला आहे ना अजून. ते थांब जरा मारतील डाटा पॅक आला की रिचार्ज फुल काळजी करू नको. बरोबर म्हणतोय. महत्वाचा विषय राहतो. असं तुम्ही मध्ये डिस्टर्ब करता. महत्वाचा
सगळे गोकुळवासी कृष्णाला विनंती करतात, कृष्णा पण तुला मारायसाठी टकला येतो, पण याचा त्रास आम्हा सर्व गोकुळवासीयांना, सर्व गोपाळांना होतोय, सर्व गोपिकांना होतोय, सर्व गोकुळाला होतोय. तर तू असं कर, तू असं कर, तू तुझी मुरली काढ, तू तुझी हो आहे ना मुरली कृष्णाकडं तुमची ना विचार तुमची नाही, तुमची इकडे दाखवायची नाही. कृष्णाकडे मुरली होती, मग ती राधा विनंती करते कृष्णाला, संपूर्ण गोकुळ विनंती करते, कृष्णा काढ तुझी मुरली आणि वाजव बघू दे. तुझ्या मुरलीचा नाद जिथपर्यंत जाईल, हा आवाज जिथपर्यंत जाईल, तिथपर्यंत ही रोगराई नष्ट होईल, सर्व गोकुळ पूर्वव्रत होईल. आणि म्हणून त्या राधा गोपिका सर्व गोकुळ कृष्णाला विनंती करताय, देवा तू तुझी मुरली वाजव, तुझी मुरली वाजव, ही रोगराई पसरले, हा जो आजार आलाय, गाई गुरु मरतायत, माणसं मरतायत, गाई गुरु आजारी पडतायत, सगळ्यांना त्रास होतोय, ती सर्व या त्रासातून मुक्त होतील, एवढी विनंती. एवढा सोपा विषय आहे बघा कसा. आणि कौतुक कोणी बांधलं, पहिलं कोणी कोणाला बांधलं, नंबर 1. दुसरा विषय तुम्हाला असा, हे बाकीच्यांची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत, ज्या कंसाने ह्या कुठल्या नेमक्या दैत्याला पाठवलं होतं, ज्यामुळे त्या गोकुळामध्ये ती रोगराई पसरली, त्या दैत्याचं नाव तुम्ही सांगायचं आहे. तशीच माझी गवळण आहे, गवळण ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. ऐका आता केसामध्ये, केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा, मी म्हणते ना वाजवून नाव, मी म्हणते ना वाजवून नाव, अरे सारं नाचेल गोकुळ मी म्हणते ना वाजवून नाव, असं ना असं, मी म्हणते ना वाजवून नाव, सारं नाचेल गोकुळ कृष्णा नको रे खाऊस भाव, किती तुझ्या तोंडाला लोणी लाव, कृष्णा नकोच खाऊ भाव. अरे कृष्णा कशाला भाव करतोस, लोक सगळे आजारी पडते, गाई गुरं आजारी पडले, यांना कोण वाचवणार. तुझ्या मुरलीची धून जिथपर्यंत ऐकायला जाईल, तिथून ही बिमारी, ही रोग राहील, सगळी नष्ट होईल. अशी ती राधा सर्व गवळणी, सर्व गोकुळवासी कृष्णाला विनंती करतात. एवढा साधा सोपा विषय. चलो त्याचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. त्या दुराचारी राक्षसाचं तुम्ही नाव सांगायचं असा प्रश्न आहे तुम्हाला. कंस मामाचा तो सहकारी, त्यानेच आणली ही महामारी, गाई गुर ढोर पडले आजारी, गाई गुर ढोर पडले आजारी, मरायला लागली माणसं ही सारी.
राव आता दाखव तुझा प्रभाव पडले चिंतेत हे रंगराव आता दाखव तुझा प्रभाव कृष्णाचा कोस खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोण खाऊ स्वभाव तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोस खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोस खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव खायला तुला काही दूध देते हवत बाजारी फिराया नेते खेळाया गोट्याचे डोंबी घेते खेळाया गोट्याने डोंबी घेते पण नकोस विसरू आपले नाते झालं हैराण सारं गाव झालं हैराण सारं गाव दागिना कुणाचा निभाव झालं हैराण सारं गाव ना दागी कुणाचा निभाव कृष्णाला कोण खाऊ स्वभाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोण खाऊ स्वभाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोण खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोण खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव किती तुला रे विनंती करू या गोकुळचा तो महामेरू या गोकुळचा तो महामेरू या गोकुळचा तो महामेरू अरे किती तुला रे विनंती करू या गोकुळचा तो महामेरू या गोकुळचा तो महामेरू या गोकुळचा तो महामेरू मुरलीच्या स्वराने फेर हा धरू तुझ्यासाठी आणि काय काय करू तुझ्यासाठी आणि काय काय करू तुझ्यासाठी आणि काय काय करू जीव चोर या मनाचा जीव चोर या मनाचा कार्य बघून राहतोय साव जीव चोर या मनाचा कार्य बघून राहतोय साव कृष्णाला कोण खाऊ स्वभाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोस खाऊ भाव कृष्णा तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोण खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोण खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव म्हणते वाजून लाव मी म्हणते वाजून लाव सारं नाचेल गोकुळ गाव मी म्हणते वाजून लाव सारं नाचेल गोकुळ गाव कृष्णाला कोण खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोण खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोण खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोण खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कोस खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव अरे किती तुला किती अर्ज करू किती विनंत्या करू सगळी गाई गुरं वासरं आजारी पडले कृष्णा एकदा मुरली वाजव आणि हा आजार दूर कर तुम्हाला प्रश्न आहे शाहीर त्या दैत्याचं नाव सांगा ज्याने ही रोगराई पसरवली होती त्या दैत्याचं नाव दोन प्रश्न तुम्हाला उपप्रश्न दिले आणि माझा मुख्य प्रश्न तुम्हालाच नव्हे तर कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे मी शाहिरांना विचारलेला आहे आम्ही बाप एकच सांगतो ही आमची प्रथा आणि म्हणून एकच प्रश्न तुम्हाला बरं झालं संजय कदम शाखा प्रमुख काचुंबरी 200 रुपयांचं भार पारितोषिक आलेलं आहे संजय कदम गाव काचुंबरी शाहिरांना मी विचारलेला आहे यालाच नव्हे पोहतोवाल्यांना पण आणखीन जानववाल्यांना पण सगळ्यांना तोच विषय कसा आहे शाहिरांना मी विचारलंय दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले
दोन स्त्रियांच्या सहयोगातून एक बाळ जन्माला आले, तर त्या बाळाचं आणि त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, साधा सोपा सरळ प्रश्न आहे. बरेच जण लोक प्रयत्न करतायत. निश्चितपणे आज शाहीर अभ्यास करून आले असतील, निश्चितपणे प्रयत्न करतील. योग्य उत्तर दिलं तर निश्चितपणे तुमचा सन्मान करेल. खोटं बोलायचं नाही. हा अजिबात नाही दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. फक्त एक मुघडा प्रश्नपद, मुघडा अंतर एक घेतोय आणि एक रिक्षावाल्यांचं एक गाणं घेऊ, एक गावाचं घेऊया आणि कार्यक्रमाची सांगता करू. हो घेऊया. हा येतोय. मुख्य प्रश्नपद त्या खालीच्या वरती एक तुम्ही शाहीर ज्ञानिवंत बसू नका मुळीच शांत, वाचा पहिला जाऊन ग्रंथ. अहो मनी बोलवा हो, नाव तुमचं आहे मोठ, मग नका बोलू चुकून खोट. हो तुमची आमची दसऱ्याच्या नंतर तुमची आमची ही पहिलीच भेट, मग मांडोलवा डोकं चालवा, डोकं चालवा, डोकं चालवा हो शाहीर, डोकं चालवा. स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही. विषय काय विचारला शाहिरांना. दोन स्त्रियांच्या सहयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय. मला अनेक उत्तरं दिली. भगीरथ, दिलीप राजाचा पुत्र भगीरथ, सेम कथा आहे. मी नाही म्हटले. मला बलिराम उत्तर आलं, मला गणपती उत्तर आलं, बरीचशी उत्तर मला आली आहे. शाहिरी आज प्रयत्न करतील म्हणून म्हणतोय. दोन स्त्रियांच्या संयोगे जन्माले बाळ सुनही त्याचा केला प्रतिपाळ. विचारत त्याचे नाव कोण ते निर्गुण गाव. विचारत त्याचे नाव कोण ते निर्गुण गाव. असेल तुम्हाला
खरंच टोलवा हो नाव तुमचं आहे मोठं नका बोलू चुकून खोट तुमची आमची नेहमीच भेट मांडोलवा डोकं चालवा ओ शाहीर डोकं चालवा डोकं चालवा जरासं डोकं चालवा डोकं चालवा ओ शाहीर डोकं चालवा डोकं चालवा ओ शाहीर डोकं चालवा बक्षीस दिलं आहे मगाशी. मला वाटते या आजूबाजूच्या भरणे पट्ट्यामध्ये आजूबाजूच्या गावातील बरीचशी मंडळी माझी रिक्षा व्यावसायिक आहेत है ना, जे आहेत. पाकिट मला मिळणार आहे, तुम्हाला नाही. तुम्ही बिन पाकिटचं जाणार आहोत. किती बोलायचं तो बघा, पाकिट मी घेणार आहे. हा बरोबर आहे का. तर महत्वाचा विषय आहे. मला बक्षीस आलेल्या मित्रांनो आणि ते फरमाईश पूर्ण करा. बघा 100 रुपये 200 रुपये ह्याला फार महत्व नाही, पण ते इथपर्यंत आणून देणं, तिकडनं कमेंट करणं हा फुकटच्या लय सोपं आहे. पण खिशातले जेव्हा 5-10 रुपये आपण कमवलेले जेव्हा आपण एखाद्या शाहिराला किंवा कलाकाराला देतो, शिवता बरोबर आहे ना, फार मोठी गोष्ट आहे ती. कमेंट करणं हा तो जसे गावच्या मीटिंग मध्ये भांडतात ना, एखादा होऊन द्यायचा नाही, हे असले लोक असतात ना त्याच्यात. गावच्या मीटिंग मध्ये गावचा विषय कुठला अशी लोक असतात. हा होऊनच द्यायचा नाही विषय, काहीतरी कोणी काहीतरी कांडी टाकायची, ही अशी लोक असतात. आणि जी खरोखर गर्दी असतात त्यांना माहिती ना, आता उद्या हे रिक्षावाले मंडळ आहेत मित्रांनो, आता उद्या काय चटणीला उद्या जेवणाला काय काय अपेक्षा किंवा आहे काय, खिशातले काढून दिली 200, 500, 1000 काय चालतं बरोबर. ही याला गर्दी पब्लिक म्हणतात. असे लय मला भेटतात. हा काही नवीन रेडा नवा, अशी लय पब्लिक बघितलंय. हा ह्याच्यापेक्षा जास्त या असल्या चिवड्या बोलायला मी काय वितरणार नाही. दादाने बक्षीस दिलं आहे ते देतो या थोडक्यात गाणं. ओके तेवढं पहिली बारी होते, मी दुसरी बारी शॉर्टकट अर्ध्या तासात. मला माहिती आहे फक्त एक मुखडा देतो, त्याने बक्षीस दिले म्हणला. कष्ट करी नाही मागणार भिक्षा. रिक्षावाला म्हणजे मनाचा राजा, तो कुणाचा बांधलेला आमच्याकडे बांधलेला बैल नाही. उलट्या वाटला उठायचा नाही, जा भाडा घेत नाही म्हणत, चल 500 चाल घेत नाही म्हणे, मी झोपलो मनाचा राजा. आमच्याकडे बांधलेला बैल नाही. आम्हाला 10 वाजता तिथं पोहोचणंच आहे. थांब 6 वाजता थांब. शिवाय रिक्षावाला कुणाचा बांधील नाही. मला नाही वाटलं, मला नाही घ्यायचा भाडा, संध्याकाळी जाईल भाड्याला, संध्याकाळी जाईल धंद्याला. मनाचा राजा आहे म्हणून होता कष्ट करीन
नाही मागणार भिक्षा अरे लक्ष्मी आहे ही माझी रिक्षा शब्द कशाला कष्ट करी नाही मागणार भिक्षा लक्ष्मी आहे ही माझी रिक्षा स्वतःही झिजते माझं कुटुंब पोचते माझा भरोसा तिच्यावर हाय अरे माझा भरोसा तिच्यावर हाय मी कधी उपाशी मरणार नाही माझा भरोसा तिच्यावर हाय कधी उपाशी मरणार नाही माझा भरोसा तिच्यावर हाय कधी उपाशी मरणार नाही माझा भरोसा तिच्यावर हाय कधी उपाशी मरणार नाही माझा भरोसा कधी उपाशी मरणार नाही माझा भरोसा तिच्यावर हाय कधी उपाशी मरणार नाही माझा भरोसा तिच्यावर हाय कधी उपाशी मरणार नाही माझा भरोसा तिच्यावर हाय कधी उपाशी मरणार नाही खरं आहे का खोटं आहे आता जरी भरण्यात गेलो ना 5-50 रुपये होती सकाळी भाजीला तयार कधी उपाशी मरणार ना रिक्षावाला आता पण किती जण असतील बघा थांबा म्हणतील भरण्यात सोडा नाक्यात जायचं जाऊन येतो 20 रुपये सकाळी भाजीला मोकळी आहे का नाही रिक्षात आहे म्हणून कोणाचा गुलाम नाही स्वतःच्या मनाचा मालक आहे मित्रांनो आणि म्हणून व्यवसाय करा माझ्या मुलांकडे हा या बरोबर त्याला येवत नाही ठेवायचं जड मोठं आहे ते घेतल्याशिवाय नाही जात थांबा ना रे आता हे केलं निघून की काय मग ऐकणार आहे ठल्लू आपल्याकडे आले काय वर आपण टाइम देऊ रिक्षावाला ना आवडला ना आहे ना पण बघा 100 आले सकाळी रात्री का चिंता आहे काय बघा आता गेलं तरी पैसा आलं येतो आता ऐका रिक्षावाला तुम्हाला ही मला समजरा शपथ हे काय तुम्ही दिलेत ना ते 1 लाखाप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्राचे ख्यातनाम कव्वालीपट्टू आहेत साधा माणसावर जाऊ नका करुणीचा दा मुंक्यातले आहेत कव्वालीचे चांगले गायक आहेत आम्ही एकत्र कार्यक्रम केलेले आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत गडावर कामाला आहे आणि निश्चितपणे हे प्रेम आहे मित्रांनो आज तरी ही ओळख आजपर्यंत आज काही नवीन नव्हे फार वर्षापूर्वीची ही ओळख आहे आणि त्यांनी ते अजूनही ठेवलेलं आहे फार चांगला सुंदर गळ्याचा गायक आहे कव्वालीचे चांगले गायक आहेत आणि सचिन मला पण म्हणता आज खास करून करुणा तुम्हालाही मानाचा मुजरा करुणा सोडवण्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो 200 रुपयांचं भारदार पारितोषिक हे प्रेम कमवलं चिचोके कमवले नाही सचिन पवारने प्रेम कमवलं शाहीर तुम्ही 2 प्रश्न फक्त कोणी कोणाला बांधलं आणि ती रोगराई पसरवली कृष्णाच्या गोकुळामध्ये त्या दैत्याचं नाव सांगायचं महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक नरेश सोनावले ओके यांच्या माध्यमातून एक गाणं काय रे बकासूर तू बकासूर मी मथुर कारण तुझ्यापेक्षा मी चतुर गुरवाले गुरव बरोबर तुम्हाला ही मला समजा बरीचशी मंडळी दिसतात तिकडे वरती पालखीची अशी मी बऱ्याच लोकांची नावं नाही घेतली जरा माफ करा कुणाचा राहिला असेल चुकून कालोकंता दिसत नाव थांबा एक गाणं घेतोय तिथे नाव जल्ल टाकीच्या पाठीकडे घेतो ऐका मग तू बाका सुर मी मथुर अरे तुझ्यापेक्षा मी चतुर तू बाकासूर तर मी मथुर तुझ्यापेक्षा मी चतुर आज कोण करणार बाजी सर बघायला जनता आहे आतुर 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 तू बाकासूर मी मथुर तुझ्यापेक्षा मी चतुर
कसं जरा ही गर्दी वैशी कमी झालेली की जवळ जवळ येतील म्हणून ठेवले बॉम्ब सगळे. दिलाचा दिलदार. गेल्या वर्षी माझाच कार्यक्रम होता गावदेवीच्या मंदिरात आणि दादांचा केक, दादांचा वाढदिवस 43वा असेल, यंदा 44वा आहे. माझ्या कार्यक्रमामध्ये साजरा केला. गेल्या वर्षी केक कापला ना इकडे पुरावायला लोक आहे का नाही. दिलाचा दिलदार नाही शोधून ही मिळणार. दादोबांनी मला विनंती केली बुवा ह्या मुकड्याला एक अंतरे 2-3 लावून आणलंय, टेन्शन घ्यायचं ना, आणखी नाही भरपूर आणलाय स्टॉक. दिलाचा दिलदार नाही शोधून ही मिळणार. अहो स्वभाव झुंजार जशी दुधारी तलवार. हा धाडव्यांचा लेख आहे मनाचा लेख. आई बाबा आणि साऱ्यांचा लाडका. आई बाबा आणि साऱ्यांचा लाडका. अरे कोण हाय कोणच नाय माझ्या सचिन दादा सारखा. 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 पहिली फेरी संपवतो. गोवाना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. वाईट काय बोललो नाही, जे चांगलं असेल तेवढं मात्र घेऊन जा.